नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्यासाठी बनवलेलं आहे आंब्याचं लोणचं। तर हे बघा, हे लोणचं गुळाचं आहे आणि खूप छान झालेलं आहे। तर हे असं 1 ते दीड किलो आंबे आहे आणि हे 1.5 किलो आंब्याचं मी लोणचं बनवलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे। तर हे लोणचं बनवण्यासाठी हे बघा, मी आंबे फोडून आणले होते आणि फोडल्यानंतर छान याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। तुम्ही याच्यापेक्षा बारीकही करू शकता। आणि अशा फोडी केल्यानंतर यावर आता ह्या वाटीनं मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं हळद टाकायची आपल्याला, तरी 2 चम्मच हळद टाकून घ्यायची आणि हळद आणि मीठ लावून ह्या फोडींना आपण रात्रभर ठेवायचं आहे आपल्याला। तर रात्रभर ठेवा किंवा तुम्ही संध्याकाळी करत असाल तर सकाळी दिवसभर ठेवू शकता। तर अशा ह्या फोडीला मीठ लावून आणि आपण हळद लावून ठेवलेले आहे आणि ह्या फोडी आता रात्रभर मी ठेवल्या होत्या झाकून। आता हे बघा, सकाळचा व्हिडिओ आहे हा। तर सकाळी याला आता पूर्ण अशा मी खालीवर करून घेतल्या आणि याला कसं पाणी सुटलेलं आहे सगळं। तर ह्या फोडीचं आता आपल्याला लोणचं करायचं आहे। तर हे पाणी जे आहे यामधलं गळले गेलं पाहिजे। तर त्यासाठी ह्या फोडी आपण पूर्ण एका चाळणीवर टाकून घ्यायच्या। म्हणजे चाळणीवर टाकलं म्हणजे काय होईल की ह्या पूर्ण पाणी गळून जाईल आणि फोडी ह्या कोरड्या होतील। तर अशा ह्या फोडी कोरड्या होण्यासाठी आपल्याला असं गाळणीवर टाकून घ्यायचं आहे। हे बघा किती पाणी निघालं आणि आता अजून याच्यातलं थोडंसं पाणी निघेल। तर त्यासाठी आपण मसाला करतपर्यंत ह्या फोडी पूर्ण कोरड्या होऊन जाईल। आणि हे बघा, पाणी एवढं निघालेलं आहे। तर हे आपण आता फेकून द्यायचं आहे, याच्यात टाकायचं नाही, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आपलं। तर हे बघा, आता आपण मसाला करून घेऊ। तर त्यासाठी मोहरी आहे, धने, जिरं आणि हे मेथीदाणे आहे अर्धी वाटी। तर हे सगळं साहित्य आता आपण भाजून घेणार आहोत। तर तवा ठेवलेला आहे, गॅस चालू केला आणि तवा ठेवून त्यावर आता पहिले मोहरी भाजून घेऊ आपण। 1 वाटी मोहरी घेतली होती हे। तर ह्या मोहरी पूर्ण चांगली भाजून घ्यायची, तडतडू द्यायची आहे याला तव्यावर। आणि हे सगळं बिना तेलानंच भाजत असतो मी। तर तेल न टाकता हे मोहरी छान भाजून घ्यायची। हे बघा, कलर कसा आला पांढरा आणि अशी तडतड झाली पाहिजे, पूर्ण चांगली जळली नाही पाहिजे। कारण का सतत याला फिरवत राहायचं आहे आपल्याला आणि फिरवत असल्यामुळं मोहरीचा एक एक दाणा असा छान तडतड असा वाजेल। तर जेव्हा ते मोहरी चांगली तडतडेल तेव्हा आपण ही मोहरी काढून घ्यायची आहे, नाहीतर जळण्याची शक्यता असते। आणि गॅस असा कमी, पहिले जास्त ठेवा आणि मग कमी करून घ्यायचा। तवा एकदा गरम झाला की भाजण्यासाठी सोपं जाते आपल्याला। आणि गॅस कमी केला म्हणजे मग जळतसुद्धा नाही। तर हे अशी मोहरी आता छान तडतडली आहे तव्यावर। तर हे पूर्ण काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि हे काढून घेतल्यानंतर यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे। तर धने हे जास्त घेतले होते मी मोहरीपेक्षा, कारण का मोहरी ही थोडीशी कमी घेतली, नाही तर लोणचं चिकट होते मोहरीनं। तर धने घेतले जास्ती आणि धने आहे। तर हे धने पण पूर्ण भाजून घ्यायचे चांगले, ते पण कोरडेच भाजायचे आहे बिना तेलानं। तर हे धने पण छान मी भाजून घेतलेले आहे, हे बघा। तर हे धने भाजल्यानंतर पूर्ण काढून घ्यायचे असे धने। आणि धने भाजल्यानंतर आता आपण जिरं घेतलं होतं अर्धी वाटी। जिरं पण जास्त घ्यायचं नाही, कारण का जिऱ्याने पण थोडंसं चिकट होत असते लोणचं। तर त्यामुळे आता जिरं पण असं कोरडंच भाजून घेतलं। आणि आता मेथीदाणे आहे, तर ते मेथीदाणे आपल्याला तेल टाकूनच भाजायचे आहे, कारण का असे मेथीदाणे भाजले तर ते जळण्याची शक्यता असते। तर एकदम कडक असल्यामुळे तर त्याला तेल टाकायचं थोडंसं, अगदी थोडं तेल टाकायचं आणि तेल टाकून असं थोडंसं पूर्ण भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, तेल टाकलं मी थोडंसं आणि छान भाजून घ्यायचं आहे लालसर येतपर्यंत हे दाणे। आणि लालसर आल्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या याच्यात काढून घ्यायचं आहे। आता हे तिन्ही मसाले मी एकत्र काढून घेतले। तर आता हे बघा, हे मेथीदाणे अलग काढून घेते मी, कारण का मेथीदाणे याच्यामध्ये बारीक होणार नाही, म्हणून आपण अलग काढून घ्यायचे आणि अलगच याला
मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। तर हे मेथीदाणे आता छान आता लालसर रंगावर आपल्याला भाजले गेलेले आहे। तर हे बघा ताटलीत काढले आणि हे थंडे पण झालेले आहे आणि हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हे बघा हे मेथीदाणे आता मी मिक्सरमधून पूर्ण काढून घेणार आहे बारीक चांगले। आणि हा बाकी मसाला आपल्याला थोडासा जाडसर असलाच पाहिजे आणि जाडसरच दळून घ्यायचा आहे आणि मेथीदाणे पूर्ण बारीक करायचे आहे। तर हे मेथीदाणे असे पूर्ण मी आता मिक्सरमध्ये छान फिरवून घेतले 2 वेळा आणि हे बघा बारीक झालेले आहे। तर हे एका ताटलीत काढून घ्यायचे आहे आपल्याला। तर पूर्ण हे मेथीचा भुरका आपल्याला आता चांगला असा काढून घ्यायचा दुसऱ्या एका ताटलीमध्ये आणि ह्याच भांड्यात आता हा बाकीचा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे। तर हे तिन्ही एकत्र मी बारीक करणार आहे। तर हे बघा मोहरी, जिरा आणि धने आता हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे मी थोडंसं जाडसरच आणि एवढी पूड झालेली आहे त्याची। तर आता लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला। तर त्यासाठी आता आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे। तर हे कढई घेतलेली आहे मी, याच्यात आपला मसाला भिजेल एवढंच तेल टाकायचं आहे आपल्याला। तर तेल गरम होऊ द्यायचं आणि मी थोडेसे लसणाच्या कळ्या ठेचून घेतलेल्या होत्या एक वाटीभर छोट्या वाटीनं। तर ह्या लसणाच्या आता हे बघा ह्या वाटीनं हे 2 वाट्या हे आहे मीठ आहे आणि 1 वाटी मीठ आहे, नाही 2 वाट्या मीठ आहे आणि 1 वाटी ते तिखट आहे। हा लसूण आहे ठेचून घेतलेला, मेथी दाण्याचा पूड आहे आणि हा सगळा मसाला आहे। तर तुम्ही हे सगळं साहित्य आता लोणच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला। तर तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊ पहिले। लसणाच्या कळ्या काढून नुसत्या साध्या ठेचून घेतलेल्या होत्या, बारीक करायचा नाही। तर असं ह्या लसूण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला। तर हे बघा तेलात टाकून घेतला मी आणि चांगला याला लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर जेव्हा थोडंसं लालसर होईल तर त्याच वेळेस आपण दुसरे मसाले टाकायचे यामध्ये आणि नाहीतर मग तेल गरम असल्यामुळे लसूण जळून जाण्याची शक्यता असते आणि लसूण जळला की मग तो थोडासा कडवट लागतो। तर आता हे मेथीचा पूड आहे, मेथीचा पूड टाकून घेतला मी यामध्ये तेलामध्ये आणि मेथीचा पूड टाकल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। तर गॅस बंद केला आणि तेल खूप गरम आहे। तर यामध्ये आता हे थोडासा लसूण पांढरा दिसत होता तो पण लाल होऊन जाईल आणि मेथीदाणे पण छान तळले जाईल। तर आता हा मसाला जो केला होता धने, जिरे आणि मोहरीचा तो टाकून घ्यायचा यामध्ये। तर हा पूर्ण मसाला मी टाकून घेतला आणि आता यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे। तर तिखट हे 2 वाटे घेतलं होतं आणि मीठ 1 वाटी घेतलं होतं, कारण का आधी पण मीठ टाकलेलं आहे आपण यामध्ये। आणि 2 चमच हळद आहे छोट्या चमचनं। तर हे पूर्ण साहित्य आता एकत्र करून घ्यायचं असं आणि पूर्ण मिक्स करायचं या तेलामध्ये। पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे चांगला। आणि हे बघा तुम्ही बघू शकता तेलामध्ये पूर्ण मसाला आपला छान मिक्स झालेला आहे आणि हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा चांगला आपल्या चमचच्या साहाय्याने आणि ह्या मसाल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर थंड झाल्यानंतरच तुम्ही फोडीवर लावायचा आहे मसाला, कारण का थंड जर झाला नाही गरम लावला तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते। तर त्यामुळे हा मसाला मी काढून ठेवला आणि आता हा 1 किलो गूळ आहे। तर ह्याच कढईमध्ये आता कढई गरमच होती त्यामुळे गूळ ठेचून टाकला आहे थोडासा आणि यावर तेल टाकायचं आणि हा गूळ पूर्ण पिघलवून घ्यायचा आहे आपल्याला। तर गॅस लावायचा आणि हा गूळ पूर्ण पिघलवून घ्यायचा आहे आपल्याला। मीडियम साईज गॅस ठेवायचा, गूळ जळला पाहिजे नाही याची शक्यता घ्या तुम्ही आणि असं फिरवत जायचं आणि पूर्ण गूळ आता वितळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला। तर सारखं फिरवत राहायचं इथं आणि फिरवल्यानंतर हा पूर्ण गूळ छान विरघळून जाईल आपला। तर हे बघा
ते पूर्ण गूळ आता मी चांगला फिरवत आहे. जशी जशी कढई गरम येईल तसा तसा गूळ छान पिघलून जाईल आपला. यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि ह्या तेलामध्येच गूळ चांगला विरघळू द्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा असं तेलामध्ये पूर्ण गूळ आता आपण विरघळून घेऊ हा. आणि व्हिडिओ पाहत असल्यास तुम्ही धन्यवाद आहे तुम्हाला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला शालिनीज क्विक रेसिपीला. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आंब्याचं लोणचं आता खूप छान आहे आणि खूप दिवस टिकणारं पण आहे. हे खराब होणार नाही. तर हे असं तुम्ही लोणचं करून बघा. आणि हे बघा आता आपला गूळ आता चांगला विरघळून राहिला आहे. आणि हे पूर्ण असा गूळ आपला हे बघा किती छान पातळ झालेला आहे. आता हा काही गूळ आहे यामध्ये तो पण विरघळून जाईल थोड्या वेळाने. तर पूर्ण गूळ असा पातळ होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि विरघळला म्हणजे आपल्याला मग थंड थोडंसं होऊ देऊन मग फोडीवर टाकायचं आहे ते आपल्याला. तर हे बघा गूळ आता चांगला पूर्ण एकही त्याच्यामध्ये हे राहिली नाही पाहिजे. आणि कढई गरम आहे त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा. आणि बाकीचं काही छोटे छोटे खडे आहे ते पण विरघळून जाईल यामध्ये. तर ह्या फोडी बघा आता यामधलं पाणी पूर्ण आपलं गेलेलं आहे आणि कोरड्या झालेल्या आहे फोडी. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही एखाद्या कपड्यावर वगैरे टाकूनही सुकवून घेऊ शकता. पण तशी काही गरज नाही आहे. आता याच्यातलं पाणी पूर्ण गेलेलं आहे आणि ते थोडंसं पाणी होतं ते पण टाकून दिलं मी. तर हे बघा फोडी पूर्ण मोकळ्या झालेल्या आहे. आता हा मसाला बघा हा थंड करायला ठेवला होता मी. तर हा पूर्ण यावर फोडीवर लावून घेणार आहे मी. पूर्ण फोडीवर टाकून घ्यायचा आणि छान लावून घ्यायचा याला आंब्याच्या फोडीला. आणि वरखाली करायचं म्हणजे पूर्ण मसाला आता चांगला याला लागून जाईल आणि आपलं लोणचं आता तयार होईल ते. तर हे बघा पूर्ण फोडीला असा मसाला लावून घ्यायचा आहे हावाला. आणि हे लोणचं टिकते पण तुम्ही करून बघा आणि एकदम चांगल्या प्रमाणात आहे. तर आणि पूर्ण असा फोडील मसाला लावून घ्यायचा कारण का आपण तेलाचं वगैरे लोणचं करतो तर यामध्ये 2 in 1 झालेलं आहे सगळं. कारण का तेल पण आहे आणि गूळ पण आहे. गोडही आहे आणि तिखटही आहे दोन्ही आहे. तर हे असं आंबट गोड हे आंब्याचं लोणचं आहे. तर हे खूप छान झालेलं आहे लोणचं. तर तुम्ही करून बघा असं लोणचं. आणि हे बघा अशा फोडी पूर्ण आपल्याला वरखाली करून घ्यायच्या आहे म्हणजे हा मसाला पूर्ण याला फोडींना लागून जाईल. आणि हे बघा किती छान पूर्ण मसाला लागलेला आहे फोडींना. आणि असा लागल्यानंतर आता जो गूळ आपला थंड झालेला आहे थोडंसं थंड झालेला आहे पूर्ण. तर तो थंड झाल्यानंतर हे बघा यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला फोडीवर पूर्ण आणि झाकून ठेवायचं आहे. तर हा गूळ आता पूर्ण टाकून घ्यायचा आहे आपल्याला फोडीवर. तर हे बघा आता मी पूर्ण फोडीवर असा गूळ टाकून घेणार आहे. पहिले मसाला लावून घेतला आणि आता हा पूर्ण असा पातळ झालेला गूळ आहे तो टाकून घ्यायचा. कारण का जर तुम्ही नुसता चेंदून असा गूळ टाकाल तर त्याचे खडे विरघळायला खूप वेळ लागेल आणि गूळ हा कच्चा राहिल्यामुळं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्याला सतत फिरवत राहावं लागते. आणि हा असा जर थोडासा शिजवून तुम्ही गूळ टाकला तर लोणचं खूप दिवस टिकते हे वालं. तर त्यामुळे गूळ टाकताना तुम्ही आणि लवकर याला रस्सा पण येईल सगळा लोणच्याला. आणि त्याचा रस्सा व्हायला खूप वेळ लागतो आणि लोणचं असं पूर्ण घट्टसर राहते ते. तर हे बघा आता आता हा पातळ गूळ झालेला आहे आणि यामध्ये सगळं तिखट मीठ सगळं असल्यामुळे आणि मिठामुळे हे लवकरच पूर्ण याला रस्सा फुटेल सगळा. तर तुम्ही हे असं पूर्ण फिरवून घ्यायचं आहे गूळ टाकल्यानंतर. आणि गूळ टाकल्यानंतर हे बघा या फोडी पूर्ण फिरवून घेत आहे मी. आणि थोडा वेळ झाकून ठेवलं की 15 ते 20 मिनटातच तुम्हाला याचं पूर्ण असं छान रस्सा येईल याचावाला. तर हे बघा पूर्ण छान फिरवून घ्यायचा आणि हा गूळ लावून घ्यायचा आहे याच्यावर. आणि लावल्यानंतर तुम्ही बघू शकता एक दिवस जरी झाकून ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी पूर्ण याला रस्सा येईल आणि हे लोणचं खाण्यासाठी पूर्ण तयार होईल आपलं लवकरच.
आणि गुळाचे खडे जर राहिले तर ते लवकर काही रस्सा याला होणार नाही गुळाला, लोणच्याला. आणि गुळाचा रस्सा काही लवकर सुटणार नाही त्याला. तर हे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे लोणचं. आणि हे बघा दुसऱ्या दिवशी आता बघा मी झाकून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघा किती छान रस्सा फुटलेला आहे. तर हे असं लोणचं तुम्ही करून बघा, खाण्यासाठी पण खूप चांगलं झालं. आणि रस्सा पण बघा किती छान झालेला आहे याचा कलर पण खूप चांगलेला आलेला आहे आणि एकदम खाण्यासाठी परफेक्ट आहे. तर हे बघा रस्सा किती छान झालेला आहे आणि गुळाचा खडा एक पण नाही. आणि ही भरणी घेतली होती मी, तर एखाद्या भरणीत तुम्ही भरून ठेवायचं आहे. आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहत असल्यास धन्यवाद.